मंडळी, परिस्थिती माणसाला काय करायला भाग पाडेल सांगता येत नाही. प्रत्येकजण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट मेहनत घेत असतो, परंतु काही जणांना मदतीची खरंच गरज असते, पण ती त्यांना मिळत नाही. समाजात अशीही काही लोक आहेत ज्यांच्या भावना अजूनही जिवंत आहेत, जे समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो यानुसार गरजूंना मदत करत असतात. असंच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मजुरी करणाऱ्या मातेने आपल्या अवघ्या 3 वर्षाच्या निष्पाप बाळाला दगडाला बांधून ठेवलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पण आईच्या या कृत्यामागे क्रूरता नव्हती, तर असहाय्यता आणि गरिबीचा आक्रोश होता. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधल्या दानवली या दुर्गम खेडेगावातील पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या 3 वर्षाच्या मुलाला भर उन्हात दगडाला बांधून ठेवत मजुरी करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. अक्षय चव्हाण हा व्यक्ती आपल्या पत्नीसोबत मजुरी करतो. त्यांना 3 वर्षाचा निलेश नावाचा मुलगा असून त्याला ऐकता व बोलताही येत नाही. दिवसभर आई वडील काम करतात, म्हणून मुलगा कुठेही जाऊ नये या काळजीने दोरीच्या साह्याने त्याला दगडाला बांधून ठेवले जाते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि याची दखल थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत त्या लहान मुलाला ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात सर्व वैद्यकीय मदत करण्याचा पुढाकार घेतला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या पुढाकारामुळे लहानग्या निलेशला एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून सर्व मदत मिळणार आहे. एकनाथ शिंदेने या परिवाराची संपूर्ण जबाबदारी सुद्धा घेतली आहे. शिंदेनी दाखवलेल्या या माणुसकीमुळे अनाथांचा नाथ म्हटल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे. मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.